आज आपण बनवूया आपल्या सर्वांची फेवरेट शेंगदाण्याची चटणी आणि खानदेशातली कळण्याची भाकरी, जी की माझी स्वतःची खूप जास्त फेवरेट आहे, आणि पापडाचा खुर्डा। शेंगदाण्यांना मी कढईत खरपूस भाजून घेतले आणि त्याची सालं काढून मी परत तेलात थोडंसं जिरं टाकून कढईत मी खरपूस भाजून घेतली आहे आणि त्यात लसूण आणि लाल मिरचीची पावडर टाकून कुटून त्याला असं जाडसर चटणी बनवायची आहे। कुठल्याने जी चव येते ना ती मिक्सर मध्ये नाही येत, पण तुम्ही मिक्सर मध्ये पण बनवू शकता। तर कळण्याच्या भाकरीसाठी मी 1 किलो ज्वारी आणि 300 ग्राम सालाची उडदाची डाळ घेऊन मी दळून आणले आणि भाकरी बनवताना त्यात थोडंसं मीठ टाकते। पण काही जणांना धणे आणि जिरे पण त्यात आवडतात, तर तुम्ही ते भाजून टाकू शकता जेव्हा तुम्ही पीठ दळून आणतात। आणि जेव्हा भाकरी थापताना तुम्हाला जेव्हा वाटतं की खूपच जास्त कोरडी झाले हात आणि भाकर थापता येते, तेव्हा तुम्ही थोडंसं हलकसं पाणी लावून भाकरीला थापू शकतात। आणि जेव्हा वाटते की खूपच ओलसर झाले आणि भाकर बिलकुल सरकत नाही, कारण की यात उडदाची डाळ असल्यामुळे ही भाकरी बनवताना थोडंसं प्रॉब्लेम येतो, तेव्हा तुम्ही पिठाचा हात लावून तिला पूर्ण शेप देऊ शकता। मुझे बहुत से डीएम आते हैं कि मैम बाजरे या ज्वार की रोटी आसानी से कैसे बनाई जाए, तो आज मैं आपके लिए लेके आई हूँ एक जुगाड़। पूरी मशीन के साथ आप आपकी बाजरे ज्वार या कौन सी भी रोटी बिल्कुल गोल गोल बना सकते हैं, और इसे सेकने के बाद ये अच्छी सी फुलती भी है। हम बनाएंगे पापड चुरी म्हणजेच पापडाचा खुडा। पापडाच्या खुडासाठी मी पापडामध्ये शेंगदाण्याची चटणी, लाल तिखट आणि थोडंसं मीठ, तेल टाकून चांगलं चुरून घेतलंय आणि गरमागरम पोळी सोबत एकदम स्वादिष्ट असा हा पापडचा खुडा लागतो। पापडाचा खुडा बघून तुम्हाला पण शाळेची आठवण झाली का?